ठाण्याच्या नितीन कंपनी बस स्टॉपला उतरल्यानंतर समोरच आपल्याला तुळजाभवानीच्या मंदिराचं गेट दिसतं। तिथे एक छानसं मंदिर आहे तुळजाभवानीचं, आपण तिथे आज जाऊया। तर हे पहा, हे दिसतंय वरती गेट। भगव्या रंगाचा वेश परिधान केलेली तुळजाभवानीची मूर्ती आहे गेटवरती। आणि आपण पुढे आल्यानंतर मंदिरात प्रवेश करू। आता मंदिर हे बाहेरून हे असं दिसतंय, काळ्या दगडाचं नक्षीकाम केलेलं मंदिर आहे। आणि आत गेल्यानंतर समोरच तुळजाभवानीची मूर्ती दिसते आणि इथे समोरच कासव आहे मंदिरामध्ये। त्याच्यानंतर इथून प्रवेश नाही आहे, त्याच्यामुळे आपण बाजूने जाऊया। बाजूने गेल्यानंतर पुढे पहा, सर्वजण मंदिरात बसलेले आहेत। हे मंदिर, ही देवीची मेन मूर्ती, तुळजाभवानीची मूर्ती खूप छान, सुंदर आणि लोभस मूर्ती आहे। खूपच सुंदर आहे। भगव्या रंगाचं वेश परिधान केलेली ही मूर्ती आहे, खूप छान आहे। तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर वाटते मूर्ती। आणि समोरच चांदीचे वरख लावलेले पाय आहेत, हळद कुंकू ठेवले वाहायला। आपण पुन्हा एकदा देवीचे दर्शन करू। प्रसादही ठेवलाय। हे पहा, खूप छान दिसतंय देवीचं दर्शन। आता आपण प्रदक्षिणा घालण्यासाठी मागच्या परिसरात येऊ। मागे आलेलो आहोत। मागेही काळ्या खांबांवरती बरीच नक्षीकाम केलेलं आहे, वरही नक्षीकाम आहे आणि मंदिराचं सुशोभीकरण अजूनपर्यंत चालूच आहे। प्रदक्षिणा घातल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला ही सिंहाची मूर्ती दिसत आहे समोर। ती पण खूप सुबक आणि छान मूर्ती आहे। आपण सिंहाचंही दर्शन घेऊया।